पूर्वी काय होतं, पूर्वी थिएटरमध्ये फक्त ट्रेलर असायचं त्याच्यावरनं कळायचं, की बाबा अरे अशी-अशी फिल्म येते रे, नवीन फिल्म येते. हां. त्यातल्या त्यात नंतर मग टीव्हीवर यायला लागल्या गोष्टी, ट्रेलर वगैरे किंवा माहिती किंवा जर फूल खिले गुलशन गुलशन नावाचा एक प्रोग्राम यायचा. तबस्सुम नावाची एक होती, ॲक्ट्रेस होती, ती नंतर अँकर झाली. ती इंटरव्ह्यू घ्यायची लोकांचे. तर त्याच्यात थोडेसे ग्लिम्प्सेस दिसायला लागले, की बाबा अरे अशी-अशी फिल्म येते रे हां. आणि मग ते माउथ टू माउथ पब्लिसिटीने जास्ती व्हायचं. बरोबर. की मी तुम्हाला सांगायचो, तुम्ही 10 लोकांना सांगायचं, ते 10 लोकांना सांगायचं, मग ते पसरायचं. शोले सुद्धा पहिला आठवडा डाऊनच होता. नंतर झालं. नंतर जो रॉक उचलता अजून चालतोय. हो. सांगायचा मुद्दा हा, की माउथ टू माउथ पब्लिसिटी ही महत्वाची आहे. कारण तो वन टू वन एक्सपिरियन्स असतो. माउथ टू आय किंवा रादर आय टू आय आणि आय टू स्क्रीन आणि आय टू हिअर टू आय असं ते नाही मजा येत नाही. साहेब. ते तोच ते गोंधळलेत लोक एक्झॅक्टली ते आणि इतकं झालं ना, इतकं आहे हो, इतकं आहे. म्हणजे किती ॲब्सॉर्ब करू आणि किती ते रिटेन करू. ते म्हणजे पॅन्डोराज बॉक्स उघडल्यासारखं आहे ते. ते येतच आहे, येतच आहे, येतच लाटेमागून लाट, लाटेमागून लाट. त्सुनामी आहे नुसते ते. ते ते एब म्हणायचं, एब होऊन श्वास तर घ्या. ते पहिलं पाट आणि मागचं सपाट असं हां. काही म्हणजे त्यातून आपण काय शिकलो हे समजून घेण्याआधी दुसरी लाट फटकन मारते आपल्याला आणि मग लगेच गोष्टी बदलतात म्हणजे आपल्याला वाटतं बदलतात. तर ते तसं न करता पण या एक सोशल मीडियामुळे एक वातावरण पण समाजात तसंच एक कुठेतरी तयार होत असतो सारखं कंटेंट कुठल्या गोष्टीचा. हे वाईट आहे ना हे मला म्हणायचं. सिनेमा, नाटक किंवा इतर कुठली घटना राजकीय असो, इतर गोष्टी असो. तेच तर वाईट आहे बिकॉज आणि त्याने काय होते विथ स्पायडरमॅनच्या मूव्हीमध्ये पण म्हटलं होतं ना, विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. जितकी तुम्हाला पॉवर मिळते, तेवढी तुमची जबाबदारी वाढते. बरोबर. सोशल मीडियाला जर ही पॉवर मिळालेली आहे, तर ती जबाबदारीने वापरायला शिकलं पाहिजे. जे सोशल मीडिया वापरतायत ते. मी वापरत नाही. त्यामुळे मला गंधही नाही आणि मला त्याची गरजही नाही. आवडत नाही तर नव्हतीच, कधीच नव्हती. पॉवरची सुद्धा गरज नव्हती. आय डोंट नीड पॉवर. टू शो टू प्रूव्ह समबडी समथिंग की मला प्रूव्ह करायचं की मी हे आहे, मी ते आहे, मी 30 मार्क आहे. नाही. मी हा आहे. तुम्हाला वाटतं मी या रोडकरता सुटेबल आहे? जरूर बोलवा. ते जरूर काम करू एकत्र. नाहीतर तुमचं काम मी बाहेरून बघीनच. हो. आणि मला असं वाटलं माझे जे अभिप्राय माझा जो अभिप्राय असेल किंवा आता संदीप इनामकेचा माझ्याकडे नंबर आहे. तुम्ही त्याला पाठवून की बाबा सर ह्याच्या फिल्ममध्ये तुम्ही हे तो सेट बांधला मस्त मस्त छान झालं होतं. किंवा सर जरा भेटा तुम्हाला थोडंसं बोलायचंय. थोडं चुकलंय ते तुम्हाला पर्सनली जरा सांगायचंय. बरोबर आहे. सोशल मीडिया किंवा तेही पाहिजे ना. WhatsAppवर नको. ही रिस्पॉन्सिबिलिटी कळली पाहिजे. माझं काय म्हणण्याचा अर्थ घ्या, की मी तुमच्या चुका ज्या आहेत ना, त्या तुम्हाला असं तोंडी सांगेन. हो, हो. त्या Instagramवर, तुमच्या Xवर, Facebookवरती नाही टाकणार. हो. ते मी पर्सनली सांगेन. ज्यानी त्याचं महत्त्व तुम्हालाही कळेल आणि मी जे सांगतोय ना, ते इट विल कम फ्रॉम द हॉर्सेस माउथ, नॉट फ्रॉम सम स्क्रीन. आणि हे बघून हां, माहिती आहे. मग खूप म्हातारा स्वतःला जास्ती शहाणा समजतो. चल, चल. ठीक आहे. तेवढा बरं. तो समोरचा करेलच की नाही त्याच्यावर आपलं सुधारणा करेल का नाही करणार याची गॅरंटी नाही. पण जेव्हा मी तुम्हाला स्वतः सांगेन, तेव्हा तुम्हाला नक्कीच वाटेल नाही अरे एवढे त्यांनी स्वतः समोरून येऊन मला गोष्टी सांगितल्या आहेत याचा अर्थ काहीतरी ही फील्स फॉर मी वन. एकतर फील्स फॉर मी आणि दुसरं नाही, नाही मला बदल केला पाहिजे. बरं. हा फरक आहे. हो. तर सोशल मीडिया चांगलं आहे. मी नाही म्हणत नाहीये. या सोशल मीडियामुळे ना मीन्स ऑफ कम्युनिकेशन वाढले. म्हणजे कम्युनिकेशन करण्याची साधनं वाढली, संपर्क करण्याची साधनं वाढली. पण संपर्काची क्वालिटी कमी झाली असं मी नेहमी क्वालिटी कमी झाली आणि भावना शून्य झाल्या असं मला वाटतं. तेच त्यालाच मी म्हणतो क्वालिटी कमी झाली. म्हणजे भावना रेंज झाली. वरवर छान-छान पूर्वीच्या ज्या कविता होत्या, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तरुणांच्या मस्त आलीत. ते अजूनही का बोलतात? हो. कारण ते शब्द आपण कागदावरनं आपल्या डोळ्यात थ्रू मेंदूत जाऊन हृदयात बसलेले. बरोबर आहे. ते इथे 2 सेकंद अरे, ते होतं ना काहीतरी ते हिरवे-हिरवे थांब 1 मिनिट जरा स्क्रोल कर. हां, हे बघ, हे बघ. आणि तूच बघ. याला काय अर्थ आहे का? ते कोट करण्यामध्ये जी मजा होती, जो एक रोमान्स करता लेटर्स लिहायची लोकं,
किंवा एकमेकांना सुद्धा स्वामी समर्थांनी काय, 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 काय लिहून काढलेलं आहे. आणि त्यांनी कसं ते एक-एक गोष्टी ऑफकोर्स ही मीडिया नव्हती, मी नाही म्हणत नाहीये. पण पहिले शब्द जे आहेत, पहिली अक्षरं, पहिल्या शब्दांचे प्रत्येक ओळीच्या पहिल्या शब्दांचे पहिल्या अक्षरावरून ते संदेश पाठवायचे माहिती आहे ना? हो. आणि पुढे वाक्य असायचं पूर्ण. पण अर्थ कुठे लावायचा की महाराज. हां, पहिले त्याच्यावर पुढे. पहिलं ही जी लिहिण्याची जी मजा होती हो. आणि वाचणाऱ्याची जी मजा होती, ती हल्ली कमी झालेली आहे. कारण कम्युनिकेशनची क्वालिटी घसरली. हो. तर ती क्वालिटी जपा.